सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजपासून पूर्वार्ध लीळा क्रमांक 1 क्रमांकाच्या लीळेपासून अनुक्रमे आपण यूट्यूबच्या माध्यमातून आज या ठिकाणी पोथी प्रवचन नित्यनेमाने ऑनलाईन श्रवण करणार आहोत। पूर्वार्ध लीळा क्रमांक 1 क्रमांकाची लीळा आपण आजच्या या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत। तर आपल्या सत्राला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। श्री दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत हो। श्री दत्तात्रेय प्रभु मार्गादी मूळादी निरोपण। श्री दत्तात्रेय प्रभु हे मार्गादी मूळ अधिकरण आहेत असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु भगवंताने भक्तगणांना निमित्त करून निरूपण केलेला आहे। एकोदी सुगोसावी असनी उपविष्ट असती। एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु भगवंत आसनावरती विराजित आहेत आणि विराजित असताना निरोपण होत असे। तिथे काहीतरी विशेष अशा प्रकारचं निरोपण चालू होतं। भक्तगणांना स्वामी निरोपण करत होते। महादायसे मुख्य अवघी भक्तिजने बैसली असती। सगळेच भक्तगण महादायसा होत्यात। मुख्य करून सगळे भक्तगण सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते। महादायसी पुसिले। महादायसा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु भगवंताला जिज्ञासक प्रश्न विचारतात। जी जी या मार्गासी कवनाधिकरण। जी जी या मार्गाला मार्गादी मूळ अधिकरण कोण आहेत बरं? या उपरी सर्वज्ञे म्हणितले। यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु भगवंत निरूपण करतात। बाई या मार्गासी श्री दत्तात्रेय प्रभु अधिकारण। बाई या मार्गासी म्हणजे या आपल्या पंथासी आपल्या मार्गासी मूळ अधिकरण म्हणजे ते चहुयुगी असणारे श्री दत्तात्रेय प्रभु आहेत। महादायसे पुसिले। जी जी ते कैसे। महादायसा पुन्हा प्रश्न करतात की देवा मार्गादी मूळ अधिकरण श्री दत्तात्रेय प्रभु म्हणतात तर ते कसे काय बरं? सर्वज्ञे म्हणितले श्री दत्तात्रेय प्रभु गोसावी त्रेतायुगी भोगभूमी ऋषी श्वराचा ठाई अवतारो स्वीकारिला। श्री दत्तात्रेय प्रभु स्वामी पुढे निरूपण करतात। बाई श्री दत्तात्रेय प्रभु यांनी त्रेतायुगामध्ये भोगभूमीमध्ये ऋषीश्वराचा ठाई अवतार स्वीकारला आणि अत्री ऋषी पिता अनुसया माता यांच्या उदरी त्यांनी अवतार स्वीकारला। गोसावी ऋषींचे धर्म स्वीकारिले। ऋषी कुळामध्ये अवतार धारण केल्यामुळे ऋषींचे सर्व गुणधर्म त्यांनी स्वीकारले। मग कर्मभूमीसी सह्याद्री पर्वतासी माता पुरा विजय केले। आणि मग भोगभूमीमध्ये अवतार स्वीकारून त्या ठिकाणून कर्मभूमीमध्ये सह्याद्री पर्वताकडे सर्व श्री दत्तात्रेय प्रभु जीव धरण्याकरता आले। गोसावियासी जीव धरावयाची प्रवृत्ती। श्री दत्तात्रेय प्रभूंना जीवाचा उद्धार करावा अशी प्रवृत्ती होती। गोसावियासी तेथ देवगिरीवर अवस्थान जहाले। आणि श्री दत्तात्रेय प्रभु जेव्हा भोगभूमीमधून आले बद्रिका आश्रम एकूण आले आणि आल्याच्या नंतर श्री दत्तात्रेय प्रभूंना सह्याद्री पर्वतावरती त्या ठिकाणी वास्तव्य होऊ लागलं। सह्याद्री पर्वतावरती क्रीडा करू लागले। तेथ चहुयुगी राज्य करू लागले। आणि मग तेथ चहुयुगी म्हणजे चारही युगामध्ये ते राज्य करत आहेत। सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभूचे व्याघ्रवेशे दर्शन श्री चांगदेव राऊळासी जहाले। श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन चांगदेव राऊळ म्हणजे आमचे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ यांना सुद्धा व्याघ्रवेशामध्ये त्या ठिकाणी दर्शन झालं। तेथून तेही ज्ञानशक्ती स्वीकारली। तिथून श्री दत्तात्रेय प्रभूंपासून व्याघ्रवेशामध्ये जेव्हा भेट झाली तेव्हा द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांनी तिथे ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। श्री चांगदेव राऊळाचे दर्शन श्री प्रभूसी झाले। आणि मग त्या श्री चांगदेव राऊळांचे दर्शन द्वारकेला आमच्या श्री गोविंद प्रभु बाबांना झाले। तेथून तेही ज्ञान स्वीकारिले। श्री गोविंद प्रभु बाबांनी चक्रपाणी भगवंताकडून ज्ञान स्वीकार केला। श्री प्रभू पासून येथून तुम्हा अवघ्या
म्हणून श्री करे दाखविले हो काजी. आणि मग स्वामी तिथे म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभूपासून चक्रपाणी महाराजांना ज्ञानशक्तीचा स्वीकार झाला, श्री चक्रपाणी महाराजांपासून गोविंद प्रभूंना झाला, आणि गोविंद प्रभूपासून आम्हाला झाला, आणि आमच्यापासून तुम्हाला होतो. आणि असा म्हणून आपल्या श्रीकराने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत दाखवतात. आणि मग महादाईसा सुद्धा म्हणतात, असं आहे का देवा? म्हणून महादाईसे श्रीचरणा लागली अंक. म्हणून महादाईसांना पटल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या श्रीचरणावरती नतमस्तक होतात आणि दंडवत करतात.